पार पडत आहे आणि त्याच्यामुळं भगवानरावला चांगलं माहित आहे ना. नांदेडला मी म्हणणारा पाटील असेल त्याची सुरेश गायकवाडने जिरवलीच म्हणून समजा, सांगून जिरवली म्हणजे बाकी काही करायचं नाही, मताचा मार द्यायचा. आपल्या हातात एक मत आहे ना, त्या मताचा मार द्यायचा. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या गावचा एक मी मुलगा म्हणून साधारणपणे आताही औरंगाबाद सारख्या शहरामध्ये मी 3000 मतं फिरवण्याची ताकद ठेवून आहे. म्हणजे मी म्हणेल तिकडं 3-3.5 मतं जाणार. देगावचा बुद्धवाडा माझा ऐकेल याचं सांगता येत नाही बरं. म्हणजे माझ्या भावकीचे लोक ऐकतीलच काय हे मला सांगता येत नाही. पण औरंगाबाद सारख्या शहरामध्ये मी 3-3.5 मतं आताही बसल्या जागी फिरू शकतो. आणि या नांदेड जिल्ह्यात एकूणच देगाव सगळं या नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आजही भगवानरावजी वैयक्तिक सुरेश गायकवाड म्हणून 60 ते 70 हजार मतं मी फिरू शकतो एवढी ताकद ठेवून आहे मी. एवढं माझं नेटवर्क आहे. तर हे कशासाठी उभं केलेलं आहे? हे सगळं या समोर बसलेल्या माणसांच्या आवाजाला धार आली पाहिजे यासाठी राखून ठेवलेलं आहे. अहो, मत चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी आता मांडला. मला माहित आहे, पीएसला माहित आहे. दुःखाचं सावट आहे. तुकाराम पाटील शिंदे यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. परंतु हा एक दरवर्षी आपण वाढदिवस काहीतरी सामाजिक उपक्रम राबवत घेत असतो. मागच्या 5-6 महिन्यापासून मी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत राष्ट्रीय वयश्री योजनेचं गाव पातळीवरचं घेण्यासाठी प्रयत्नशील होतो. आणि 6 महिन्याच्या प्रयत्नानंतर आपल्याला शिबिराची तारीख मिळाली. गावातील मायबाप ज्येष्ठ नागरिकांना काहीतरी साहित्य द्यावं, काहीतरी उपकरणं द्यावं, त्यांचं पुढील आयुष्य सुखकर व्हावं, आनंददायी व्हावं. फिरताना फिरताना त्यांना त्रास होत असेल तर त्या त्रासामध्ये, त्यांच्या वेदनामध्ये थोडासा भार माझ्या प्रयत्नातून कमी करण्याचा इथं प्रयत्न करण्यासाठी सदरील शिबिर इथं आपण घेतलेला आहे. लौकिकार्थानं वाढदिवस मी कधी साजरा करत नाही, पण वाढदिवसाचं औचित्य साधून समाजासाठी, लोकांसाठी, गावासाठी, आपल्या भावांसाठी काहीतरी करावं, काहीतरी उत्तरदायित्व आपलं आहे. ज्या जन्मभूमीत आपण जन्मलोय, जी आपली कर्मभूमी आहे आणि ज्या भूमीमध्ये आपला शेवटही होणार आहे, त्याबद्दल आपल्याला एक आपुलकी, आत्मीयता आणि प्रेमभाव असावा. या उदात हेतूचं बाळकडू माझ्या आजोबापासून, माझे बाबा बळवंतराव पाटील मोरे यांच्यापासून मला लहानपणापासूनच मिळाले. त्यामुळं आपण जे काही नावलौकिक कमवतो त्याचा काहीतरी कृतज्ञपणा किंवा कृतज्ञता म्हणून गावकऱ्यांसाठी, आपल्यासाठी करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. सदरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सन्माननीय मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भगवानराव पाटील आलेगावकर साहेब, उद्घाटक आमचे सन्मित्र कुंडूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साहेब माननीय विशाल भोसले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्राध्यापक जांभरुणकर सर, आमचे मित्र स्नेही सगळे सोयरे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पाटील शिंदे, माझा भाचा गजानन पाटील चव्हाण, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे जिवलग मित्र नांदेडचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर राघवेंद्र चालिकवार, प्रसिद्ध भूलतज्ञ